श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या षष्ठोल्लास या सत्रातला हा भाग 5वा। ओम नमः शिवाय। प्रश्न: जग सारे तुमच्या जवळ तक्रारी सांगते. 4 वर्षापूर्वी मी पण माझ्या डोळ्याला मोतीबिंदू वाढल्याचे सांगितले. त्यानंतर गेल्या महिन्यात ऑपरेशनची ठरवलेली तारीख कळवून दृष्टी देण्याबद्दल तुमच्या जवळ विनंती केली. पण तुम्ही स्वतःच्या तक्रारी कोणाजवळ सांगता? सध्या तुमच्या डोळ्यातील मोतीबिंदूबद्दल का होईना कुणाजवळ सांगितलेत? आई म्हणाल्या, देव जगाचा मायबाप, त्यामुळे कोणाला कोणते वेळी कोणत्या प्रकारे सहाय्य करावयाचे ते तो बिनचूक करतो. आम्ही देवाजवळ तक्रारी सांगणे म्हणजे देव सर्वज्ञ आहे हे आम्ही पूर्ण विसरलो आहोत असा अर्थ होतो. डॉक्टर म्हणाले, काय डोळ्याची तक्रार कशी काय आहे? आई म्हणाल्या, आहे तशी आहे. डॉक्टर म्हणाले, का औषधाचा थोडा सुद्धा गुण आला नाही? आई म्हणाल्या, डोळ्याचे औषध म्हणून तुम्ही कानाचे औषध दिलेत, मग डोळ्यात कसे घालावयाचे? डॉक्टर म्हणाले, डोके खाजवीत, दुसऱ्या एकाला कानाचे औषध द्यावयाचे ते तुम्हाला दिले वाटते. हजारो व्याप डोक्यात असल्यामुळे एक एकदा तसे होते खरे, पण मी दिलेले औषध कानाचेच म्हणून तुम्ही कसे ओळखलेत? आई म्हणाल्या, एक्स-रे फोटोमध्ये जसे देहातील बारीक सारीक दोषही लपले जात नाहीत, त्याप्रमाणे परमेश्वरापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. प्रश्न: तुम्ही लहानपणापासून देवाची भक्ती करीत आलात. असे असताही केव्हा पाहिले तेव्हा काही ना काही तुमची दुखण्याची तक्रार असते. निदान डोळ्यांचा त्रास तरी त्याने तुमच्या वाटणीला द्यायला नको होता. त्याला तुम्ही दयाळू म्हणता तेव्हा असे कसे? मला तरी तो निष्ठुर वाटतो. आई म्हणाल्या, आपल्याजवळ जे आहे ते सर्व मुलांना मिळावे. आपण जे काही केले ते सर्व मुलांनी पाहावे असे मुलांच्या आईबापांना वाटते की नाही? त्याप्रमाणे आम्ही देवाची मुले आहोत. देवाला वाटते आपण जे काय केले त्या सर्वांचा सर्वांनीच उपभोग घ्यावा. यात चुकले कोठे? दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला खरा, पण एका डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या डोळ्याचा मोतीबिंदू वाढू लागला. त्यामुळे परस्वाधीन झाले नाही. यावरून त्याला दयाळू म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे? मी तरी म्हणते की देव केवळ दयाळूच नसून कृपाळू, स्नेहाळू, प्रेमळू सर्व काही आहे. प्रश्न: तुम्हाला दुखत खुपत असताही केव्हाही तुम्ही आनंदात दिसता. तुम्ही हसत आमच्याजवळ बोलत असल्याने तुम्हाला व्याधीपासून होणाऱ्या वेदनांची आम्हाला कल्पनाच येत नाही. असे कसे तुम्हाला राहता येते? आई म्हणाल्या, प्रारब्ध बोध आनंदे, एका घरी नांदती दोघे. हेच त्याचे उत्तर. हा अनुभव ज्याला आला पाहिजे त्याने गुरुबोध हृदयात जतन करणे आणि प्रारब्धानुसार भोग भोगण्यास तयार असणे अत्यावश्यक आहे. प्रश्न: तुम्ही दुखणे सारखे अंगावर काढता, पण जवळपास राहणारे आमच्यापैकी एकालाही काय होते ते एकदाही सांगत का नाही? मुलांनाही कळवत नाही, तुळसाकांनाही बोलावित नाहीत. तुम्ही सहन करता,
पण आम्हाला त्याबद्दल वाईट वाटते. तुम्ही सदा आनंदात असता, त्यामुळे आम्हाला कळण्यासही मार्ग नाही. जेव्हा दर्शन प्रवचन दुर्लभ होते, तेव्हा तुम्हाला बरे नसल्याचे जाणविते. आई म्हणाल्या, दुखणे म्हणजे वेदना. हा कर्मभोग असल्यामुळे तो भोगूनच सारला पाहिजे. तुमच्या पुढे सांगितल्याने तुम्ही डॉक्टर, वैद्यांना आणाल, वेळेवर औषध द्याल, पण वेदना माझ्या मी सहन कराव्या लागणार ना. भोवताली कितीही आप्तेष्ट मंडळी किंवा पोटची मुले, सुना, मुली, जावई, नात्रे, पणत्रे हा गोतावळा जरी असला, तरी देवाने मनावर घेतल्याशिवाय दुखण्याचे प्रमाण कमी होत नाही. करिता देवाच्या इच्छेप्रमाणे होणार असे म्हणून मी स्वस्थ असते. प्रश्न. आपली तब्येत लवकर सुधारावी म्हणून तुम्ही देवाची प्रार्थना का करीत नाही? आई म्हणाल्या, आपण हौसेने कर्म करावे आणि भोग भोगणे जड होते म्हणून त्याला त्रास द्यावा, हे योग्य तरी आहे का? असले कर्म मी करणार नाही. बरे, करावयाचे तर तो करील, नाहीतर सोडील. आपण कोणत्याही काळी त्याचे विस्मरण होऊ नये, याविषयी दक्ष असावे. प्रश्न. माझ्या जीवनात संकटावर संकटे येऊन त्याखाली मी चेंगरून जाऊ लागले आहे. यापुढे तरी संकटे येऊ नयेत म्हणून माझ्यावर तुम्ही एकवार कृपा करा. काय हो आई, तुमचा पाठीराखा कृष्ण आहे, तेव्हा तुमच्यावर संकटे येत नसतील ना? आई म्हणाल्या, झाडे वरचेवर कापण्यात आली तर त्यांची वाढ चांगली होते. त्याप्रमाणे संकटावर संकटे आली की मनुष्याची सुखाची वाट अधिक मोकळी होत जाते. माझ्या जीवनात आत्तापर्यंत मोठी बिकट अशी 7 संकटे आली. 1 लग्न, 2 जन्म, 2 लग्ने, 2 ऑपरेशने. परंतु त्या वेळी ती जरी असह्य वाटली, तरी ती पुढे मला फायदेशीरच झाले. कारण प्रत्येक संकटाने मारलेल्या ठोशाच्या योगे करून प्रभूजवळ जाण्याच्या वाटेतील माझी एक एक अडचण दूर होत गेली आणि तेणे करून सत्वर प्रभुचरणाचे मला दास्यत्व लाभले. करिता संकटांना टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सध्या त्यांचा आदर सत्कार करण्यातच मला आनंद वाटतो. प्रश्न. तुमच्या डोळ्याचे कसे आहे? आई म्हणाल्या, का, तू बरं करणार आहेस? प्रश्न. मी बरं करणारा कोण? माझ्या हातात काय आहे? आई म्हणाल्या, मग विचारलंस कशाला? प्रश्न. विचारण्याची पद्धत म्हणून विचारलं. आई म्हणाल्या, जेथे डॉक्टरांचे काही चालण्यासारखे नाही, तेथे तू डोळ्यांबद्दल प्रश्न केलास. त्यात काय निष्पन्न झाले? प्रश्नही फोल आणि उत्तरही फोल. आपल्या हातात काही नाही हे जर तुला माहीत आहे, तर विचारण्याचे तुला धाडस कसे झाले? प्रत्येकांना सवयच अशी पडली आहे की सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत वायफळ बोलण्याची. उदाहरणार्थ, सकाळी उठून संडासला चाललो असता शेजारचा माणूस जर दिसला तर, काय गोविंदराव, उठलात? असे आपण विचारतो. तो म्हणतो, होय. शेजारची बाई दारात रांगोळी घालत असलेली पाहून, काय काकू, रांगोळी चाललीये वाटतं, असे आपण विचारतो. ती म्हणते, होय ग. दूध नासलं म्हणून शेजारी दूध आणायला गेले. मालकीणबाईने तोंडाला चहाचा कप लावलेला पाहून, काय चाललंय मामी, असे आपण विचारतो. मामी तोंडाजवळचा कप बाजूला करून, चहा घेणं चाललंय, असे सांगते. गोविंदराव गोपाळरावांना भेटायला गेले असता प्रत्यक्ष पाहून सुद्धा, काय गोपाळराव, दाढी चाललीये वाटतं, असे म्हणतात. तोंड मिटलेले असल्याने
गोपाळराव असे उत्तर देतात. रस्त्यावरून जात असलेल्या स्नेहाला उद्देशून, काय काका, चाललात? असे आपण विचारतो. होय बाबा, असे त्यांच्याकडून उत्तर येते. एकूण अशा प्रकारे सारखी आमची निरर्थक प्रश्नोत्तरे चाललेली असतात. अशा या वायफळ बडबडण्याने होते काय, तर आपल्या आयुष्याची हानी. म्हणून तर देवाला याबद्दल अत्यंत वाईट वाटते. त्यामुळे खास वायफळ बडबड थांबविण्यासाठी त्याने ठिकठिकाणी माणसे नेमलेली आहेत. त्यापैकी मी एक आहे. म्हणून मला एवढं सर्व बोलावं लागलं. प्रश्न: हल्ली तुम्ही आमच्यापासून लांब लांब राहू पाहता, याचे कारण काय? आई म्हणाल्या, पापाचे क्षालन होण्याकरिता तुम्ही इथे येता आणि इथेही अन्यायाने वागता. तेव्हा यापुढे तरी तुमच्याकडून पापाचरण घडू नये आणि तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी, या उद्देशाने देवाची प्रार्थना करण्यासाठी मी सध्या एकांतात राहण्याचे ठरविले आहे. प्रश्न: मी तुमची आज्ञा मोडल्यापासून मला परत चूक होईल म्हणून सारखी भीती वाटते. आई, माझ्यावर तुम्ही रागावलात तर नाही ना? आई म्हणाल्या, ज्याला आहे त्यापेक्षाही आपल्या ज्ञानात अधिक भर व्हावी असे मनापासून वाटते, त्याचे आज्ञापालन करण्याकडे संपूर्ण लक्ष असते. त्यामुळे त्याच्याकडून बिनचूक कामे होतात. तुम्ही क्षणाला हसता आणि क्षणाला रुसता. त्याप्रमाणे इथेही जर असेल तर हे ठिकाण पूज्य, पवित्र मानण्यात काय अर्थ आहे? प्रश्न: श्री हरिमंदिरात येणारे असे आम्ही किती जण तरी आहोत, परंतु आत्तापर्यंत अमुक एक गोष्ट कर असे कोणालाही तुम्ही सक्तीने सांगितलेले मला एकदाही आढळले नाही. याचे कारण काय? आई म्हणाल्या, कुठलीही गोष्ट करायला सांगितली तर ती लगेच अंमलात आणली तर सांगण्यात अर्थ आहे आणि केल्याबद्दल फळही आहे. नाहीतर विनाकारण दोषांचा साठा मात्र होणार. गेल्या आठवड्यात कुलकर्णी लिहित बसला असता गेटाच्या दारात काही मंडळी उभी असलेली मला खिडकीतून दिसल्यावर, कोणीतरी आलेत, त्यांची विचारपूस कर, असे मी कुलकर्णीला सांगितले. तेव्हा 2 कामे करणे मला जमत नाही असे म्हणून तो जागेवरून हलला नाही. एके दिवशी कुसुम केर काढीत होती. मी म्हणाले, कुसुम, थोडेसे प्यायला पाणी आणून दे. ती म्हणाली, केर काढीत आहे, ते काम संपल्यावर घेऊन येते. असे म्हणून ती अर्ध्या तासांनी पाणी घेऊन आली. तोपर्यंत आत जाऊन मी पाणी पिऊन सुद्धा आले. तसेच एकदा सखाराम वाटेने जात होता, त्याला बोलावून कडुलिंबाच्या 2 काड्या आणून दे, असे मी सांगताच तो म्हणाला, आता मी बेळगावला निघालो आहे, संध्याकाळी काढून देतो. रामला म्हटले, कार्ड पाकिटे आणायची आहेत, पोस्टाला जाऊन येतोस का? तो म्हणाला, उद्या जातो. दुसरे दिवशी रविवार असल्यामुळे ते काम होऊ शकले नाही. सुमनला म्हटलं, कंदिलात तेल भरून ठेव, विजेचे दिवे जाण्याचा संभव आहे. ती म्हणाली, संध्याकाळी ठेवते. त्या दिवशी घरच्या अडचणीमुळे तिला येता आलं नाही. नेमके त्या दिवशी विजेचे दिवे गेले. त्यानंतर मेणबत्ती लावून कंदिलात तेल घालणे, पुसणे करावे लागले. पुष्पाला म्हटलं, आज हारात तुळशीचे तुरे काढून घाल. ती म्हणाली, आज पुष्कळ फुले आहेत, थोडी फुले असल्यावेळी काढीन. तोवर ते तुरे वाळून झडून गेले. हलशीकरला म्हटलं, परगावहून आलेल्या पत्रांना उत्तरे लिहायची आहेत.
तो म्हणाला, पुष्पा लिहील. आणि एकदा म्हटलं, रात्री विजेचे दिवे गेले तर अंधारात बसावे लागेल, तेव्हा मेणबत्ती आणतोस का? तो म्हणाला, विष्णू आणेल. मनोहरला सांगितलं, आज ऑफिसमधून येतेवेळी औषधांची बाटली घेऊन ये. आज काम पुष्कळ आहे, उद्या आणतो, असे तो म्हणाला. दुसरे दिवशी मंगळवार असल्याने दुकाने बंद. एकदा मी मुंबईला जावयाचे ठरवले आणि काकतीकरला गुरुवारचे विमानाचे तिकीट घेऊन ये म्हणून पैसे दिले. तसेच विमान इथून किती वाजता सुटते आणि मुंबईला किती वाजता पोहोचते याची विचारपूस करून येण्यास सांगितले. त्यावर त्याने तिकीट आणले आणि विमान संध्याकाळी 6 वाजता सुटते असे सांगितले. मी म्हणाले, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही की? तुम्ही मागे 2-3 वेळा गेल्यावेळी मुंबईला जायला 2 तास लागले होते असे म्हणाला होता, म्हणून मी विचारले नाही, असे त्याने सांगितले. कदाचित विमान बदललेले असेल तर त्याची स्पीड कमी जास्त असू शकेल, म्हणून मी विचारपूस करण्यास सांगितले होते. विचार म्हटलं की विचारायचे, म्हणजे त्यात चूक घडत नाही आणि गोंधळ पण नाही. काकतीकरने थोडासा आळस केल्यामुळे पुढे घोटाळा व्हायचा तो झालाच. ठरल्याप्रमाणे गुरुवारी मी मुंबईला जाण्यास निघाले. बरोबर 5:30 वाजता विमानात बसले. नेहमीप्रमाणे काळेंना पत्र पाठविले होते. त्यांची पण समजूत 5:30 ला निघाल्यावर 2 तास म्हणजे 7:30 ला विमान मुंबईला पोहोचते अशी झाल्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी तयारी ठेवली. इकडे विमान त्या दिवशी 6:30 ला मुंबईला पोचले. मला मुंबईची काहीच माहिती नाही. तरी पण लगेच देवाने सोय केली. एक भक्त पत्नीसह येणारी जाणारी विमाने पाहण्याकरिता तेथे आला होता. त्याने मला पाहिले. लगेच टॅक्सी करून तो आपल्या घरी मला घेऊन गेला. काळे 7:30 ला मोटार घेऊन विमानतळावर आले. बेळगावचे विमान 6:30 ला आलेले समजताच आले तसे ते परत गेले. एकंदरीत आळस झडून जाऊन तुमच्या अंगी कार्यतत्परता आल्याशिवाय माझ्याकडून सक्तीने तुम्हाला काहीच सांगितले जाणार नाही. ओम नमः शिवाय.